कशा आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? आज माझ्या वडिलांचं वर्ष आहे. वडील आज 23 तारखेला माझे वडील वारले आणि आज त्यांचं वर्ष म्हणजे आहे वर्ष स्मरण दिवस आहे. तर असं त्यांच्या फोटोला मी हार वगैरे घातला आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. तर एक सांगायचं होतं, मी आज बाजारात गेले होते. तिथे बाजारामध्ये आहे ना, एक नवरा बायको होते बाजारामध्ये, म्हणजे भर रस्त्यातच. आणि दोघं नवरा बायको आणि त्यांचे नातेवाईक होते. बाईचे नातेवाईक नव्हते, फक्त नवऱ्याचे नातेवाईक होते. नवऱ्याचे नातेवाईक होते आणि ती बाई एका माणसाबरोबर बाजारात आली होती. म्हणजे तिचं कोणासंगते तरी अफेअर होतं आणि तो नवरा तिच्या मागे आला होता आणि त्याचे घरातली फॅमिली, म्हणजे कोणी होते वाटतं, बहीण वगैरे, आई. एका रिक्षात ते होते आणि एका रिक्षामध्ये ही बाई होती. आता ह्यांना जायचं होतं विश्रांतवाडीच्या रोडने, बरं का. त्या बाईला कुठं जायचं होतं काय माहिती. तर ती काहीतरी, तो माणूस, तिच्याबरोबर जो माणूस होता ना, तो पण रिक्षा ड्रायव्हरच होता, तिचा कोणी होता प्रियकर वगैरे. तर त्यांनी काय केलं, काहीतरी घेण्यासाठी 2 मिनटं रिक्षा तिथं थांबवली, खडकीच्या तिथं. आणि थांबवल्याच्या नंतर मागून तिचा नवरा, त्यांचे नातेवाईक येत होते त्या रिक्षामध्ये, दुसऱ्या रिक्षा. मग तिला, त्या माणसाबरोबर त्यांनी रंगेहात पकडलं आणि खूप मारलं तिला. इतकी गर्दी झाली होती ना. आणि मग नवरा काय म्हटला की तुझं असं आहे ना, तर तू सर्वांना सांग की माझं दुसऱ्या ह्या माणसाबरोबर आहे, मला ह्याच्याबरोबरच राहायचं आहे. आणि मग ती पहिली नाहीच म्हटली, नाहीच म्हटली. परंतु जो माणूस होता ना तिच्याबरोबर, तो म्हटला नाही, माझं आणि हिचं आहे आणि आम्ही इकडे चाललो होतो विश्रांतवाडी साईडला. ते चालले होते काय माहिती. लोकांनी खूप तिला हे केलं. म्हटलं तुझं असं जर आहे ना लफडं, तर तू समाजासमोर सांगून टाक, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना सांगून टाक, म्हणजे त्या नवरा तरी त्या त्रासातून मुक्त होईल, नाही का. आणि तिला 2-3 लेकरं आहेत वाटतं, 2 लेकरं आहेत वाटतं, घरी होते ते, शाळेत गेले होते असं नवरा सांगत होता. आणि हिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि खूप तिला आम्ही हे केलं. पहिलं पण 1-2दा आम्ही तिला दुसऱ्या माणसाबरोबर पकडलं होतं. तिचं सगळं आम्हाला माहिती होतं, तरी पण आम्ही हिला ठेवून घेतली. परंतु आता ही परत तेच, आता हा जो पहिला सोडला आता दुसरा धरला आहे असं सांगितलं त्यांनी. तो माणूस सांगतोय, आता हा नाही आहे म्हणे, पहिल्याचा जो मुलगा होता तो गेला, आता हा 50 वर्षाचा वयस्कर माणूस आहे. तो तिला शोभत पण नव्हता आणि नवरा तर एवढा चांगला होता ना. हो, खरंच बायका काय बघून करतात. आणि मी तर म्हणते, अशा बायकांना ना समाजात त्यांनी यावं, त्या माणसाला घेऊन, आणि सांगावं, बघा हा आता माझा नवरा आहे किंवा ह्याच्याबरोबर मी राहते, हो की नाही. आणि त्यांच्या गांडीत जर दम असला ना, तर त्यांनी ते सांगावंच. असं लपून छपून नाही करा. त्याच्यात काय लपून छपून करायचं कशाला. हां, रात्रीचं तर सगळं वाईट काम करता, मग दिवसाचं सांगायचं ना लोकांना की बघा आता हे असं असं आहे आणि आतापासून मी ह्याच्याबरोबरच राहते. कशाला ताकाला जाऊन भांड्याला पोहायचं, सांगायचं बिंदास.